हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे दात किडणे. दातांची काय काळजी घेतली पाहिजे आणि दात किडतात यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर आज आपण पूर्णपणे पाहणार आहोत. तर त्या अगोदर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे आणि व्हिडिओजला लाईक करायचं आहे. तर चला पाहूया. तर दात किडतात याची काय कारणे आहेत. तर सगळ्यात पहिलं कारण आपण पाहिलं तर शुगरी प्रोडक्ट आणि ड्रिंक्स आपण जास्त प्रमाणामध्ये जर घेत असणार तर त्यावेळी नक्कीच आपल्या दातांना कीड लागते. तर यामध्ये होतं काय, जेव्हा आपण शुगरी प्रोडक्ट घेतो तर शुगरी प्रोडक्ट ॲसिड आणि बॅक्टेरिया यांचं इंटरॅक्शन ज्यावेळेस दाताच्या सरफेसवरती होतं त्यावेळेस दात किडायला सुरुवात होते. आपली जर ओरल हायजीन खूपच पुअर असेल, म्हणजे आपण दातांची काळजी घेत नसतो किंवा गुळणा करत नसतो किंवा म्हणजे घाण असेल तोंडामध्ये, तरी सुद्धा आपले दात किडू शकतात किंवा दातांवरती परिणाम होऊ शकतो. आणि फ्लोराईडचं जर कमतरता असेल तरी सुद्धा आपले दात किडू शकतात. आपलं तोंड जर शक्यतो सारखंच कोरडं असेल तरी दात किडतात. काही व्यक्ती स्नॅक्स घेण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतात. अशा लोकांमध्ये सुद्धा दात किडतात. मग आपल्याला दात किडू नयेत किंवा आपल्या दातांची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आपण काय करू शकतो. तर दातांच्या काळजीमध्ये आपण दिवसभरामध्ये 2 वेळा ब्रश करू शकतो व्यवस्थितपणे. दुसरं म्हटलं तर फ्लॉस डेली करू शकतो. फ्लॉसमध्ये काय असतं, ज्या दातांच्या मध्ये म्हणजे 2 दातांच्या मध्ये आपण दोऱ्यानं ते जी घाण आहे ती पूर्णपणे काढू शकतो. त्याबरोबरच आपल्याला शुगरी प्रोडक्ट जसं मी सांगितले मेन कॉज आपल्याला पूर्णपणे बंद करायचं आहे. आता थर्ड पार्ट आपण पाहिला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथीमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, पण मी आज तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड किंवा मोस्ट इम्पॉर्टंट मेडिसिन सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली मेडिसिन आपण पाहिली तर कॅलेंड्युला ऑफिसिनालिस मदर टिंचर. आपल्याला 20 थेंब सकाळी, 20 थेंब दुपारी आणि 20 थेंब संध्याकाळी थोड्याशा पाण्यामध्ये घ्यायचे आहेत. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. इन्फेक्शन असू द्या किंवा तोंडाचा वास येत असू द्या तर पूर्णपणे कमी होऊन जातो. प्लॅन्टॅगो मेजर हे सुद्धा मदर टिंचरच आपल्याला घ्यायचं आहे. सकाळी 10 थेंब, दुपारी 10 थेंब आणि संध्याकाळी 10 थेंब आपण थोड्याशा पाण्यामध्ये 100% घेऊ शकतो. तर याने सुद्धा खूप छान रिझल्ट पेशंटला येतो. बेलाडोना 30 पोटेन्सीमध्ये आपल्याला सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब, कधी आपण दुपारी सुद्धा 2 थेंब घेऊ शकतो. यानं पूर्णपणे इन्फेक्शन, आपल्या हिरड्यांमधून जर ब्लड येत असेल तर हे कमी होऊन जातं. बेलाडोना हे एक अँटीबायोटिक सारखं काम करतं. खूप छान रिझल्ट देऊन जातं. फ्रिझल हेक्ला लावा टूथपेस्ट पावडर ही सुद्धा आपण दातांना लावू शकतो. यामुळे आपल्या दातांचा जो कलर चेंज होतो, म्हणजे दात खूप चांगले दिसायला लागतात. होमिओपॅथीमध्ये हे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. जसं आपण कोलगेट किंवा पावडरने जसे दात घासतो तसं आपण ह्या विजल हेक्ला लावा पावडर हे दातांना अप्लाय करू शकतो. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. त्याबरोबरच आपण कॅल्केरिया फ्लोर 6x, 12x, 6x किंवा या पोटेन्सीमध्ये घेऊ शकतो. सकाळी 3 गोळ्या, दुपारी 3 गोळ्या आणि संध्याकाळी 3 गोळ्या आपण घेऊ शकतो. पेशंटला खूप छान रिझल्ट येतो. लॅक ऑफ फ्लोराईड, यामुळे फ्लोराईडची कमतरता पूर्णपणे भरून निघते. कॅल्केरिया फॉर 6x पोटेन्सीमध्ये आपण घेऊ शकतो. हे सुद्धा आपल्याला सकाळी 3, दुपारी 3 आणि संध्याकाळी 3 गोळ्या आपण घेऊ शकतो. लहान बच्चूंमध्ये सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2 गोळ्या आपण देऊ शकतो. तर कॅल्केरिया फॉसमुळं कॅल्शियम डेफिशियन्सी जी आहे पेशंटमध्ये, जे अशक्तपणाची लक्षणं आहेत हे सुद्धा कमी होऊन जातात आणि हिरड्यांमधून रक्त येणे हे पूर्णपणे कमी होऊन जातं. कॅल्केरिया फ्लूर 12x पोटेन्सीमध्ये आपण घेऊ शकतो. हे मेडिसिन सुद्धा सकाळी 3, दुपारी 3 आणि संध्याकाळी 3 आपण घेऊ शकतो. बऱ्यापैकी रिझल्ट पेशंटला येऊन जातो. सिलिशिया 12x मध्ये हे सुद्धा सकाळी 3, दुपारी 3 आणि संध्याकाळी 3 पेशंटला आपण देऊ शकतो. त्याबरोबरच क्रेओसोटम म्हणून एक मेडिसिन आहे 30 पोटेन्सीमध्ये. सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2 थेंब आपण पेशंटला देऊ शकतो. जर तोंडाचा वास येत असेल किंवा गम्समधून ब्लड येत असेल तर क्रेओसोटम खूप छान रोल प्ले करते. त्याबरोबरच आपण
प्लॅन्टॅगो मेजर मदर टिंचर हे जे आहे कॉटनवरती घेऊन आपण जिथे जिथे कीड आहे तिथे कॉटन बरोबरच ते ठेवू शकतो आणि दातांच्या मध्ये आपण ठेवलं तर कीड कमी व्हायला खूप छान मदत होते. तर असेच वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.